प्रश्न क्रमांक 251. कुत्रा चावल्यास कोणता रोग होतो? तर त्याचं बरोबर उत्तर आहे रेबीज. रेबीज हा रोग होतो कुत्रा चावल्यानंतर. प्रश्न क्रमांक 252. मानवी शरीरातील हाडांची संख्या किती आहे? आपल्या शरीरामध्ये किती संख्या आहे हाडांची? तर उत्तर आहे 206. प्रश्न क्रमांक 253. विमानासाठी कोणते इंधन वापरतात? तर याचं बरोबर उत्तर आहे पेट्रोल. प्रश्न क्रमांक 254. हिंदू धर्मातील पवित्र ग्रंथाचे नाव काय आहे? त्याचं बरोबर उत्तर आहे रामायण महाभारत हे पवित्र ग्रंथ आहेत हिंदू धर्मातील. प्रश्न क्रमांक 255. ख्रिश्चन धर्मातील पवित्र ग्रंथाचे नाव काय आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे बायबल. बायबल हे ख्रिश्चन धर्मातील पवित्र ग्रंथाचे नाव आहे. प्रश्न क्रमांक 256. शीख धर्मातील पवित्र ग्रंथाचे नाव काय? तर बरोबर उत्तर आहे गुरु ग्रंथ साहेब हे नाव आहे. प्रश्न क्रमांक 257 आहे पारसी धर्मातील पवित्र ग्रंथाचे नाव काय? त्याचं बरोबर उत्तर आहे झेंदा वेस्ता. प्रश्न क्रमांक 258. ज्यू धर्मातील पवित्र ग्रंथाचे नाव काय आहे? तर बरोबर उत्तर आहे तोराह. प्रश्न क्रमांक 259 आहे जैन धर्मातील पवित्र ग्रंथाचे नाव काय आहे? त्याचं बरोबर उत्तर आहे आगम. प्रश्न क्रमांक 260. बौद्ध धर्मातील पवित्र ग्रंथाचे नाव काय आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे त्रिपिटक हे नाव आहे बौद्ध धर्माचे पवित्र ग्रंथाचे. प्रश्न क्रमांक 261. हिंदू धर्माचे प्रार्थनास्थळ कोणते? तर बरोबर उत्तर आहे मंदिर. प्रश्न क्रमांक 262. ख्रिश्चन धर्माचे प्रार्थनास्थळ कोणते? त्याचं बरोबर उत्तर आहे चर्च. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 263. मुस्लिम धर्माचे प्रार्थनास्थळ कोणते? तर याचं बरोबर उत्तर आहे मस्जिद. प्रश्न क्रमांक 264. शीख धर्माचे प्रार्थनास्थळ कोणते? तर याचं बरोबर उत्तर आहे गुरुद्वारा या ठिकाणी प्रार्थनास्थळ आहे. तर प्रश्न क्रमांक 265. पारसी धर्माचे प्रार्थनास्थळ कोणते? तर उत्तर आहे आग्यारी. 265वा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 266. ज्यू धर्माचे प्रार्थनास्थळ कोणते? तर याचं बरोबर उत्तर आहे सिनेगॉग हे त्यांचं प्रार्थनास्थळ आहे. प्रश्न क्रमांक 267. जैन धर्माचे प्रार्थनास्थळ कोणते? तर याचं बरोबर उत्तर आहे मंदिर. प्रश्न क्रमांक 268. बौद्ध धर्माचे प्रार्थनास्थळ कोणते आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे विहार. तर आपण सामान्य ज्ञानची तयारी करत आहोत. प्रश्न क्रमांक 269. महाराष्ट्र या राज्याचे लोकनृत्य कोणते? तर उत्तर आहे लावणी कोळी नृत्य. प्रश्न क्रमांक 270. आंध्र प्रदेश या राज्याचे लोकनृत्य कोणते? तर याचं बरोबर उत्तर आहे कुचिपुडी. प्रश्न क्रमांक 271. ओरिसा या राज्याचे लोकनृत्य कोणते? तर याचं बरोबर उत्तर आहे ओडिसी. प्रश्न क्रमांक 272 आहे उत्तर प्रदेश या राज्याचे लोकनृत्य कोणते? त्याचं बरोबर उत्तर आहे कथ्थक. कथ्थक हे उत्तर प्रदेशचे लोकनृत्य आहे. प्रश्न क्रमांक 273. पंजाब या राज्याचे लोकनृत्य कोणते? तर पंजाब राज्याचे लोकनृत्य आहे भांगडा. प्रश्न क्रमांक 274. राजस्थान या राज्याचे लोकनृत्य कोणते? त्याचं बरोबर उत्तर आहे घुमर. घुमर हे लोकनृत्य आहे राजस्थानचे. प्रश्न क्रमांक 275. गुजरात या राज्याचे लोकनृत्य कोणते? तर बरोबर उत्तर आहे गरबा, दांडिया नवरात्रमध्ये असतात. तर प्रश्न क्रमांक 276 आहे तामिळनाडू या राज्याचे लोकनृत्य कोणते? तर बरोबर उत्तर आहे भरतनाट्यम. प्रश्न क्रमांक 277 आहे केरळ या राज्याचे लोकनृत्य कोणते? केरळ या राज्याचे तर बरोबर उत्तर आहे कथकली, मोहिनी अट्टम. तर प्रश्न क्रमांक 278 आहे दररोज प्रकाशित होणारे, तर दैनिक असतो जो दररोज प्रकाशित होतो. तर प्रश्न क्रमांक 279. दर आठवड्याला प्रसिद्ध होणारे जे पेपर असतात तर त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात साप्ताहिक, जे आठवड्यातून एकदा होतो. प्रश्न क्रमांक 280. दर वर्षाला प्रसिद्ध होणारे, त्याचं बरोबर उत्तर आहे वार्षिक.
म्हणजे वर्षाला एकदा जे प्रसिद्ध होते त्याला वार्षिक आपण म्हणतो. प्रश्न क्रमांक 281, दर 3 वर्षाला प्रसिद्ध होणारे, म्हणजे प्रत्येक 3 वर्षाला प्रसिद्ध होणारे त्रैवार्षिक असं आपण म्हणतो. प्रश्न क्रमांक 282, दर 5 वर्षाला प्रसिद्ध होणारे, म्हणजे 5 वर्षातून एकदा, तर आपण त्याला पंचवार्षिक असं म्हणतो. प्रश्न क्रमांक 283, क्रिकेट या खेळातील खेळाडूंची संख्या किती? तर याचं बरोबर उत्तर आहे 11 खेळाडू असतात. तर 284वा प्रश्न आहे, फुटबॉल या खेळातील खेळाडूंची संख्या किती? भरपूर जणांना माहीत नसते हे, त्याच्यामुळे आपण हे प्रश्न घेतलेले आहेत. तर 11 खेळाडू असतात फुटबॉलमध्ये. तर प्रश्न क्रमांक 285, हॉकी या खेळातील खेळाडूंची संख्या किती? तर यामध्ये पण 11च खेळाडू असतात हॉकीमध्ये. तर खो खो या खेळातील खेळाडूंची संख्या किती असते खो खोमध्ये? तर याचं बरोबर उत्तर आहे 9 खेळाडू असतात त्याच्यामध्ये खो खोमध्ये. प्रश्न क्रमांक 287, व्हॉलीबॉल या खेळातील खेळाडूंची संख्या किती असते? किती खेळाडू खेळतात एका संघाकडून? तर 6 खेळाडू असतात. प्रश्न क्रमांक 288, कबड्डी या खेळातील खेळाडूंची संख्या किती? आपण मुद्दामून हे प्रश्न घेतलेले आहेत, भरपूर जणांना माहीत नसते. तर 7 खेळाडू असतात कबड्डीमध्ये. प्रश्न क्रमांक 289, सारे जहाँ से अच्छा या गीताचे लेखक कोण? तर उत्तर आहे मोहम्मद इक्बाल ही आहेत सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा. तर प्रश्न क्रमांक 290, जनगण मन या गीताचे लेखक कोण? तर बरोबर उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर ही आहेत लेखक या गीताचे. प्रश्न क्रमांक 291, वंदे मातरम या गीताचे लेखक कोण? तर बरोबर उत्तर आहे बंकिमचंद्र चटर्जी हे लेखक आहेत. तर प्रश्न क्रमांक 292, आझाद हिंद सेनेचे संस्थापक कोण? तर बरोबर उत्तर आहे रास बिहारी बोस हे आहेत. प्रश्न क्रमांक 293, आझाद हिंद सेनेची स्थापना कुठे झाली? तर स्थापना ही सिंगापूरमध्ये झालेली आहे आझाद हिंद सेनेची. प्रश्न क्रमांक 294, आझाद हिंद सेनेचे नेतृत्व कोणी केले? तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे सुभाषचंद्र बोस यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 295, इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा कोणाची आहे? तर ही घोषणा आहे मोहम्मद इक्बाल यांची. प्रश्न क्रमांक 296, 5 डझनमध्ये किती वस्तू असतात? 5 डझनमध्ये भरपूर जण कन्फ्यूज होतात. तर 60 वस्तू असतात. तर प्रश्न क्रमांक 297, किती इंच म्हणजे 1 फूट होईल? हे भरपूर जणांना माहीत नाही आहे, म्हणून हा प्रश्न घेतलेला आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे 12. प्रश्न क्रमांक 298, 1 फूट म्हणजे किती सेंटीमीटर? तर बरोबर उत्तर आहे 30 सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक 299, 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर? तर याचं बरोबर उत्तर आहे 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर होते. प्रश्न क्रमांक 300 शेवटचा प्रश्न आहे, 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? तर याचं बरोबर उत्तर आहे 100 सेंटीमीटर. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व प्रश्न गुगलवरून घेतलेले आहेत. चुकून काही चूक झाली असेल तर कमेंटमध्ये सांगावे. धन्यवाद.